गणपती सरांना या मागच्या मॅच मध्ये आपण ऐकलं. चला फिल्डिंग लावून घ्या. सन्माननीय आदरणीय गजाननजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सलाम. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. सन्माननीय आदरणीय गजाननजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आता केला जाणार आहे.
पुढचा बॉल. ओ यावेळेचा बॉल ऑफ साइडला फटका प्रतिम आहे. युवराज सिंग स्टँडला मानवंदना देणारा फटका, बॉल सीमा पार. पहिल्या डावातील पहिला चौकार. कमालीचा स्ट्रोक होता. खर तर इथे जर का आपण पाहिलं तर पायातील बॉल अक्षरशः ऑन साइडला टर्न केला आणि या बॉलवरती 4 धावा. सुरेश पाटीलच्या बॅटमन हा चौकार आपण पाहिलात. पुन्हा एकदा बॉल होता यार. पुन्हा एकदा बिगिट केलंय. बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वा भाई वा, काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अफलातून दर्जेदार बरोबर टप्प्यावर गेला आणि बॉलला त्यांनी खरं तर जज केलं. तदनंतर पहा एकच धाव इथून मात्र धावून काढली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. या वेळेला इकडे पहा कव्हर पॉइंटला काय क्षेत्ररक्षण झालंय अफलातून. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अफलातून कामगिरी इथून मात्र केली जाते. पुन्हा एकदा बॉलर आता इथून तयार झाला. यावेळेस हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवे त्या विकेटची संधी आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातो आणि 2 धावा आता इथून मात्र पूर्ण झालात. दोन धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. बघूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेस हा बॉल लाफ्ट करण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहेत. बॉलला उचलतील फेकी करतील तोवर पर्यंत खरं तर एकच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती आता पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण पाहता 9 धावा धावफलकावरती. बॉलर तयार होतो. ओपन नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला विनायक दातीलकर. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. विनायक तयार झाला. विनायकचा पुढचा बॉल झाला. विनायक वेळ कमी घ्या. विनायकचा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जितक्या वेगाने हाताळला होता तितक्याच वेगाने बॉलला ट्रॅव्हल केलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. कमालीचं टायमिंग होतं आणि इकडे पहा 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. विशाल पाटील खरे तर जे अंतरली गावचे समालोचक आहेत त्यांनी जर कॅच पकडला तर प्रथमेश ठाकूर जे बंधू त्यांचे जर आपण बघितलं तर बंधुतुल्य मित्र आहेत. त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जर डाईव्ह मारून कॅच पकडला तर या मोमेंटला फटका चांगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. 4 धावा चौकार. अफलातून फटकेबाजी केली जाते. नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा
धाव्यांच्या मदतीने गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल झाला आणि आता रन्स आपण पाहता 19 धावा. विनायक पहा आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आज खऱ्या अर्थाने संपूर्ण आमच्या समाजसेवक ऑल इंडिया जे आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली या स्पर्धेच्या अनुषंगाने. यामुळे समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर लुक दिलं होतं या फटक्याला आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळाला. पालिगावचे सन्माननीय नितीनदादा ठाकरे या ठिकाणी उपस्थित होतात. या दादा आपला आम्ही या जय मसोबा चषकामध्ये शब्द सुनावणी करतो. हार्दिक स्वागत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झाला. विनायकचा पुढचा बॉल. यावेळेला फटका दमदार आहे, वजनदार आहे, पॉवरफुल आहे. बॉलची वाट पाहिली त्यानंतर वाट लावली, बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावा. षटकार. अतिश, मनीष, त्यानंतर रोशन, दीपक, लकी, सार्थक, नयन आणि पणे हे खरं तरी आमचे ऑफिशियल स्वयंसेवक ज्यांनी खरं तर भरपूर चांगलं काम केलं या स्पर्धेच्या अनुषंगाने. तुमचं विशेष कौतुक आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या मागे धावतात खरे आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 2 षटकांचा खेळ आता संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 27 धावा. शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरिता आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहायचं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज गणेश दातीलकर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती याला. गणेश आला. विकेट ट्रिगर खरं तर गोलंदाज आहे आणि तो इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आला. पाहूया त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. यावेळेस हा बॉल फटका अप्रतिम आहे आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या समालोचन क्षेत्राला मान वंदना देणारा फटका. 4 धावा चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज तयार झाला. पुन्हा एकदा यावेळेचा हा बॉल स्ट्रोक तर अप्रतिम आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला, कॅच ड्रॉप झाली आणि इथे जर का आपण पाहिलं तर आता जीवदान मिळालंय. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा इकडे उचलला जाणार. राहुल पवार त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पाहूया आता तो या मॅच मध्ये मोठे फटके मारणार आहे का. त्याच्याकडे ताकद प्रचंड आहे. ओ पहा कॅच सुटली आणि त्यानंतर पहा नो बॉल वरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर गणेश वरती आता बॅटर राहुल पवार इथून मात्र तुटून पडला. आता फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी या वेळेला पहा तुम्ही माझा कॅच सोडणार, मी तुम्हाला खर तर नाही सोडणार. आणि या मोमेंटला इथे जर का आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपले रंग उधळत असताना बॅटिंगचे फलंदाज राहुल पवार अफलातून खेळ दाखवतोय. जबरदस्त फटकेबाजी करत असताना राहुल पवार आता सेट झाला.
मारेजगार बॉल सीमारेषा पार बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार उसका खाली नहीं जाता बार वो गेंद से करता है अलगार नाम है राहुल पवार आणि या मोमेंटला पहा षटकाराच्या साह्याने रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय अभिनंदन 50 धावा खरं तर नाबाल या संघाच्या पूर्ण होतात अजूनही 2 चेंडू शेष आहेत गणेश वरती खरं तर बॅटर राहुल पवार इथून मात्र तुटून पडला जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे पहा पेटून उठला हा खेळाडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झाला पुन्हा एकदा त्या दरम्यानचा पुढचा बॉल बॉल तयार होत बा 3 लगातारच्या 3 बॉल वरती 3 षटकार खाल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या जेवणाला खरं तर राहुल पवारने नक्की काय खाल्लंय हा प्रश्न त्याला विचारावा लागेल ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये अफलातून फटकेबाजी बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात राहुल पवारच्या बॅट म्हणणं आणि संघाचे आता एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 57 धावा 57 रन 57 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अजूनही एक चेंडू शेष आहे 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू चला बॉल द्या व्हॉलंटियर्सचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्यांनी बॉल बॉयची भूमिका मैदानाच्या बाहेरून साकारली याच्यातूनच खरं तर उद्याचे विराट कोहली सचिन तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत जे आज खरं तर बॉल बॉय म्हणून काम करतात या स्पर्धेच्या अनुषंगाने पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल तयार होतो ओ इकडे पहा इथं लाईन चांगली होती एक धाव कंप्लीट झाली षटक आता संपलंय पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण पाहताय 58 धावा आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे ऐकण्याकरिता पुन्हा एकदा जाऊयात अंतरली गावचे धनाजी दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा दुसऱ्या डाबामध्ये आपण जाऊयात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत लोकप्रिय आणि खरं तर अभ्यासू समालोचक काहीतरी नवीन सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि सोशल मीडियावरती भरपूर परिचित आहेत आणि त्यांचा आवाज खरं तर आपण ऐकणार आहोत प्रथमेश ठाकूर मॅन फ्रॉम कल्याण आदरणीय नितीश शेट ठाकरे पालीगाव यांचा आपण सन्मान करूया मंचावरती मी विनंती करेन संतोष दादा आपल्या शुभास शुभ सन्मान आपण करायचा आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेची ओळख आहे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान देखील आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत राहुल पवारचा जर झेड तिकडे सोडला नसता तर मला वाटतंय इतक्या धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या नसत्या 8 बॉल 32 धावांची बहारदार खेळी 19 धावा अगदी बॅटर सुरेश पाटीलच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या डाव संपला पहिल्या डावा अखेरी धावा झाला तब्बल 58 58 आणि 59चं मोठं टार्गेट
व्हॉलेंटियर्स अगदी आपण पाहिलं तर त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलेली आहे. त्या सर्वांचा नामोल्लेख देखील करणं गरजेचं आहे. प्रतीक, दीपक, रोशन, प्रणय, सार्थक, मनीष, आतिश, कुशल, नयन या सगळ्यांना तुम्ही पाहता ज्यांनी व्हॉलेंटियरची भूमिका साकारली. पंडितजी दातीलकर अंतरलीचे त्यांना विनंती असेल की आपण देखील यायचंय. स्वागत आपलं. वेलकम ऑल ऑफ यू. जमल्या तमाम क्रिकेट प्रेमींचे क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी आपण पाहत आहात जय मसोबा क्रिकेट संघ पाकड्याचा पाडा आयोजित जय मसोबा चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये एकतर्फा बॅटिंग पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 32-19 बनवल्या राहुल सुरेशने आणि आता 59चं भलं मोठं टार्गेट अंतारली समोर. काय बघा, हा चेंडू जर हिट केला असता तर कदाचित मागे 4 किंवा 6 मिळाल्या असत्या. वाईड बॉल. पाकड्याचा बडा गावचे ज्ञानेश्वरजी ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ पाकड्याचा बडा, ग्रामस्थ नावाळी, ग्रामस्थ अंतारली, कोणी, पाली या आपल्या पंचक्रोशीतील हेदुटणे आले असतील तर त्यांनी यायचंय. असं स्वागत केलं जाईल तुमचं. बघा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटका टोकलाय. मान्यवरांचं स्वागत. बिगिट. त्याचबरोबर सचिनजी काळुक यांचं देखील आगमन झालंय. या उद्योजक पाकड्याचा बडा त्यांचं स्वागत आहे. बॉडी बिल्डरचे किरण काळुके देखील आपण पाहतायत. हॅरी आहेत आमचे. त्यानंतर प्रतीकला तुम्ही पाहतायत. अमोल फराड असेल. त्यानंतर आमचे रोशन फराड, सोमनाथ यांना तुम्ही पाहतायत. पपलेश आहेत आमचे. पपलू फराड, काचेश फराड आणि नाचेश. एवन जोडी आहे. काचेश, नाचेश आणि पपलेश. अंतरली संघाचे समर्थक सगळ्याच कोच आहेत. एक ट्रॉफी मिनिमम आपल्या गावात येईल. भरपूर वाट पाहिली या ट्रॉफीसाठी. विशालने आम्हाला सांगितलं होतं आज झाले तेव्हा. ऑन साइडला क्या बात है. वाराच्या लाटांवरती उंचवार चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटका ठोकलाय. सुभाष पाटील अंतारली सामान्य विनंती की आपण देखील मंचावरती यायचं. आपलं देखील स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ग्रामस्थ मंडळ अंतारली बॅक टू बॅक 2 सिक्सर स्वागत करते अंतारलीकरांचं. बॅटची मोठीच बॉल मागे अडवला. यावेळेस दोन्ही हात डोक्यावरती लावल्यात. त्यांना देखील माहिती आहे कदाचित मागे गेला असता हॅरी तर 4 मिळाले असता. जर तर असतं नसतं त्यांना थोडं बाजूला सारून क्रिकेट वरती फोकस करूया. आता 59 करायचा दावा झाला तर एकंदरीत 14 रन्स ऑन दी बोट. आदरणीय पंडितजी दातीलकर अंतारली यांना विनंती की आपण देखील मंचावरती याचे स्वागत आहे. वाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. दरम्यान एक्स्ट्रा रन.
नव्हते यार. ओव्हर द स्टम्प्स, ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर, वाईट बॉल. जशाच तसं प्रत्युत्तर मिळतं आता. अतिरिक्त धावांचा भरणा, तिसरी अतिरिक्त धाव या ओव्हर मधली आणि टोटल स्कोरबोर्ड वरती आता 16 या आकड्यावरती. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. अंतरलीगच सांगतात आम्ही काही माघार घेण्यासाठी ते आले नाही आहोत. किती मोठं टार्गेट समोर असू द्या, चेस करण्याची ताकद आमच्यामध्ये देखील आहे. ऑन साइडला खेळलाय, 2 धावा घेण्याचा प्रयत्न असणार आहे का नाही, एकावरती समाधान मानतात. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 17. व्हेरी फर्स्ट ओव्हर. 4 लीगल चेंडू आतापर्यंत झालेले, 2 सिंगल, 2 षटकार, 3 वाईड. 7 बॉल आतापर्यंत टाकले, त्यामध्ये 4 लीगल आहेत, 2 अजूनही टाकायचे आहेत. ओव्हर द विकेट बॅकची मोठी गडा लागली आणि विकेट किपर एका ऍक्शन मध्ये बॉलला कलेक्ट केल्या. विकेटच्या पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धक्का नंबर पहिला. तयार. नुकतंच विकेटचं पतन झालं. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 17 लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये करायच्या विजयासाठी. त्या एकंदरीत धावसंख्या त्या 59, 59 चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 17 धावा झालेल्या आहेत पहिल्या 6 मध्ये. 12 बॉल 42 गरज, जवळपास 21 धावा प्रति षटकामागे कुठायच्यात. फिल्डिंग लावून घ्या लवकर. 12 बॉल आणि विजयासाठी 42 गरज असेल या मॅच मध्ये. शॉट, पप्पू पास हो गया. मिड विकेट से बाहर षटकार. पप्पू पाटील बॅक टू बॅक अजून 2 षटकार आले तर जयेश काळुके यांच्याकडून तब्बल 1000 बक्षीस. 2000चं बक्षीस. क्या बात आहे. सराच्या 3 साठी पप्पू पाटील स्ट्रायकर एंड वरती. थांबले होते थोडा वेळ. बाल बचे थांबले होते 1 मिनिटासाठी. चांगला बॉल. पप्पू काहीतरी सांगायला गेले होते गोलंदाजाला. काय सांगितलं एक्झॅक्टली मॅच संपल्यानंतर आम्ही ऐकून. स्लो बॉल आला होता. पप्पू फास्ट बॉलच्या तयारीत होते. फास्ट आल्यावरती आक्रमण ते करतात नेहमी. यावेळेस मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉलला अडवलंय, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो 2 धावा इथे वेगाने कंप्लीट झाल्यात. 2
2 धावा ते कंप्लीट झालेल्या धावसंख्या 2 ने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आता 26 धावा धावपटलावरती लागल्यात. 9 बॉल आणि विजयासाठी 9 मध्ये 33 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट बॅटची हेल्दी एज शॉर्ट थर्ड मध्ये बॉल सिंगल मेल धावसंख्या सिंगलने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 27. 8 बॉल 32 ची गरज आहे. वाईट बॉलचा इशारा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन. 8 बॉल 31 ची गरज आहे मॅच मध्ये. 31 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 8 डिलिव्हरीज. हे 2 षटकार जर आले तर कदाचित मॅच बनू शकते, अन्यथा डिफिकल्ट आहे. खोला टाकला गेला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आणि फलंदाज बाद आहे. विकेटच्या पद्धती दरम्यान आपल्याला पाहायला मिळते पाठर आउट. मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतात आणि या मेगा फायनलच्या महामुकाबल्यामध्ये अगदी आता असं वाटतंय की एकतर्फा झालेला आहे सामना हा पूर्णपणे. जे हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाईच्या बाजूने झुकलेल्या मुकाबला पूर्णपणे पाहायला मिळेल. जय मसोबा चषक 2026 आणि विजेते पद मिळवण्याच्या दिशेने कोटकर स्पोर्ट्स हनुमान नावाई संघाला आपण पाहत आहोत. येस हॅलो चेक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विनायक दातेलकर आणि मनीष व्हॉलेंटियर अगदी आपण पाहतात. चला 3 ओव्हर साठी का तुम्ही इकडे आले? आता मला वाटतं शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे जवळपास 7. ऑन ड्राईव्ह केला गेलाय. इथून फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 6 बॉल आणि 33 ची गरज आहे मॅच मध्ये. 31. संतोषी ठाकरेंना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते आदरणीय धनाजी पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केलाय या स्पर्धेमध्ये. ही खासियत राहिली या स्पर्धेची. मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. दादांचा मी मनापासून आभार व्यक्त करू की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. आमच्या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. विनोद पवार आला बॉलिंग मार्कवर. राहुल चला जरा फिल्डिंग लवकर. उजेड चांगला असेल तर फोटो देखील तुमचे चांगले येतील ट्रॉफी सोबत. आणि अंतरली संपूर्ण गाव आज खुश आहे कारण भरपूर अशा वेळानंतर आज मात्र एक ट्रॉफी अंतरली गावात जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ साइडला पाठवला बॉल इंटू द गॅप. फिल्डर तिकडे पोहोचतात. भगवानजी काळुके साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आदरणीय पंडित मामा दातेलकर यांचा देखील सन्मान आपण आपल्या मंचावरती करणार आहोत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. बिगिट करतोय. फटका चांगला आहे आणि पप्पूने ठोकला आणखीन एक षटकार. चार बॉल 25 करायच्या. 4 षटकार जरी आले तरी 24 बनतील. आज थोडी कठीण आहे. बॉलर तयार. पुढील बॉल लेफ्ट आर्म राऊंडी विकेट न ऑफ साइडला हल्ला चढवलाय. इनटू दी गॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराने काम चालणार नाहीये. जयश्री काळुक्यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर दादा ठाकरे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत ठाकड्याचा पाडा पण कोणी आणि अंतारली. औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात. मैदानामध्ये पप्पू पाटील यांची विकेट देखील मिळवली आहे.
विशाल पाटील मला वाटतं नवीन बॅटरी जाऊ शकतात. विशाल मध्ये आहे ती ताकद. औपचार ते विशालला पाठवू शकतात. अंतरलीकर विचार करा एकदा. विचारतात ते विशालला जायचंय का नाही. संधी द्यायला हवी बघा. पप्पूला विशालला तुम्ही थोडं प्रमोट करायला हवं. ते देखील असतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. विशाल पाटील मैदानात दाखल झालाय आणि विशालने जर एखादा चांगला फटका लगावला तर मजा येईल. पप्पू पाटील यांची तलवार जरी जुनी झाली तरी धार तीच आहे. अजूनही तीच ताकद आहे. विशाल पाटील अंतरली. 2 बॉल 2 ठोकले तर 500. 1000 माझ्याकडून. क्या बात आहे. सरळ वाटतं समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, धाव घेत नाहीये. या बॉलवर जरी मोठा फटका आला तरी विशाल प्राइज मिळेल. शेवटचा बॉल औपचारिकतेतून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. विशालला चान्स मिळाला दादा रील बनवण्याचा. स्टंप कोणी हात लावू नका. उद्या अंडर-25 च्या मॅचेस आहेत, त्यामुळे स्टंप्स कोणी घेऊ नका. उद्या अंडर-25 च्या मॅचेस आहेत. आमच्या लहान मुलांनी पुन्हा एकदा स्पर्धा ठेवलेल्या तिकडेच. क्या बात आहे. फटका चांगला खेळलाय. इन टू दी गॅप. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि मात्र आपण पाहतोय सामना संपला. मॅच फिनिश. चॅम्पियन संघ आपण पाहतोय तो अर्थातच जय हनुमान कोटका स्पोर्ट्स नावाई संघ वळपेट. वळपेटी नावाई अभिनंदन आणि हार लग अंतारली. पण अंतरली देखील खुश आहेत कारण भरपूर असे कालावधीनंतर आज एक ट्रॉफी अंतरली गावात देखील चालली आहे. अभिनंदन अंतरली, अभिनंदन नावाई.